नाशिक रेल्वे स्थानकातून भुसावळकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली। रेल्वे गाडीच्या वेळीच लक्षात आल्याने गाडी थांबवून बोगीची आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला आहे। मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवरून गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस आज दुपारी नेहमीप्रमाणे नाशिक रोड रेल्वे स्थानकात आली असता स्थानक सोडल्यानंतर गोरेवाडी नजीक मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ गोदान एक्सप्रेस जात असताना गाडीच्या मागील पार्सल बोगीमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले। काही सेकंदात वारा अधिक लागल्याने बोगीमधून धुराबरोबर आगीचे लोट देखील येऊ लागले। शेजारील बोगीमधील प्रवाशांच्या संदर्भात लक्षात आलं आणि त्यांनी आरडाओरड सुरू केली। यानंतर गाडीच्या चालकाला समजल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला। गाडी थांबताच प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या। तात्काळ अग्निशमन दलाला कळवण्यात आले, मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्याने त्या घटनास्थळापर्यंत अग्निशमन दलाला जाण्यास अडचणी निर्माण होत होत्या। तोपर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। स्थानक प्रबंधक श्रीवास्तव, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरफुल सिंग यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश सोनसे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार संतोष उपाडे कुलकर्णी आप्पा आदींसह अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, मात्र हाय टेन्शन असलेल्या विद्युत पुरवठा पुरवत असल्याने बोगीवर पाणी मारणे शक्य नव्हते। अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ बोगीपासून आगीने बाधित बोगी वेगळी करण्याचा निर्णय घेतला। बोगी वेगळी झाल्यानंतर गोदाम एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली। या बाधित बोगीच्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती, मात्र गाडी स्थानकातून सुटल्याने हळूहळू धावत होती, म्हणून जीवितहानी झाली नाही। जर गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती। रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिककडे रवाना झाले असून या घटनेची उच्च स्तरावर चौकशी होईल असे एका रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। बाधित बोगीमध्ये कशाने आग लागली हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।